आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी तालुक्यातील गोठुंबे आखाडा इथे श्रीकांत दोंदे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करून पसार झालेल्या आरोपीच्या राहुरी पोलीस पथकानं 3 दिवसांमध्ये मुसक्या आवळून त्याला जेरबंद केलाय. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानं आता या गुन्ह्याची उकल होणार आहे, असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी मजूर म्हणून श्रीकांत पोपट दोंदे हा 27 वर्षीय तरुण याला अज्ञात आरोपीनं धारदार शस्त्रानं 10 ते 15 वार करून याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 2 जून रोजी रात्रीच्या दरम्यान गोठुंबे आखाडा परिसरात घडली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयामध्ये ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर म्हणून संध्याकाळी 5 ते 1 या वेळेमध्ये कार्यरत होता. तो 2 जून रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास नेहमीप्रमाणे घरामधनं निघून कामासाठी कार्यालयामध्ये गेला होता. दरम्यान रात्री 9:30च्या सुमारास कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयाच्या जवळ श्रीकांत दोंदे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता. सदर घटना ही अनैतिक संबंधांमधनं घडली आहे अशी परिसरामध्ये चर्चा सुरू होती आणि त्या दृष्टीनं पोलीस तपास देखील सुरू करण्यात आलाय. तपासादरम्यान पोलीस पथकानं 3-4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर 4 जून रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लवांडे, पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रवीण बागोल, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले, भाऊसाहेब शिरसाट, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकानं 3 दिवसामध्ये MIDC परिसरामध्ये आरोपी महेश मनसरे याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतलंय. या घटनेमध्ये आणखी कोण आणि किती आहेत, या घटनेमध्ये आणखी कोण आरोपी आहेत याचा तपास पोलिसांकडनं सुरू आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या एका शेतावर तेथील कंत्राटी रक्षकाची धारदार तीव्र हत्याराच्या साहाय्याने अज्ञात इसमाने वार करून खून करण्यात आलेला होता. सदर अज्ञात 2 आरोपींना राहुरी पोलिसांनी निष्पन्न केलेले असून एका आरोपीला आज अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केलेली आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.